नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ असा तो आमच्या गावातील लिंगेश्वर मंदिर असा, तर तिथे मी तुमका घेऊन जात आहे. तर चला मग निघूया. तर आता आपण मेन गेटच्या बाहेर आलेला असाव. तर हे बघा, हे मेन गेट असा खूप छान वाटतं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. पण आत जातानाच तुमका आजूबाजूचं पण परिसर तुमका दाखवत आहे. खूप स्वच्छ आणि सुंदर असा आणि शांत पण असा. तर चला मग आता आपण आत जाऊया. मंदिराच्या आत प्रवेश करूच्या आधी आपल्याला सुंदर दीपमाळी दिसता ही बघा. तर आणि तुमचं मंदिर पण दाखवत आहे. इथून कसं वाटतं, एकदम मस्त वाटतंय बघा. कौलारू वाचल्यामुळे खूप छान वाटतं. तर चला मग आता आत जाऊया. नंदीचं दर्शन घेतलं आणि नंदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी देवाच्या समोर जाऊन बसलं आणि माथा ठेवलं आणि देवाक प्रार्थना केलं की मनातली जी काही इच्छा स्वप्न असत ते लवकरच पूर्ण होऊ दे असं बोललं. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा लिंगेश्वर चरणी प्रार्थना करा. तर ही बघा लिंगेश्वराची पिंडी तुमका दाखवत आहे. आता मी तुमका लिंगेश्वर मंदिरमधलं सभागृह दाखवतो आहे. इथे बसल्यावर खूप शांत वाटतं. त्याचबरोबर इथले जे खांब वगैरे असतात नक्षीकाम केल्यामुळे खूप छान वाटतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हा मंदिर पूर्णपणे लाकडी असल्या कारणाने आणि त्याच्यावर कौलं असल्या कारणाने खूप मस्तच वाटतं. तर लिंगेश्वर मंदिराच्या समोरच आई पावनाई देवीचं सुद्धा मंदिर असा, त्या ठिकाणी सुद्धा आता आपण जाऊया. तर चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. आई पावनाईच्या मंदिरामध्ये येऊन मी दर्शन घेतलं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या देवीचं दर्शन घ्या. आणि याचबरोबर देवाचे खांबसुद्धा इथे ठेवलेले असतात, ते सुद्धा तुमका दाखवतं. आणि हल्ली काही दिवसातच दोन्ही मंदिराचा सुशोभीकरण करून घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे दोन्ही मंदिरं एकदम खूप सुंदर दिसतात. आणि त्याचबरोबर बाजूकच गावडे प्रभूचं सुद्धा मंदिर असा सुद्धा तुमका दाखवतो. चला मग तिथे जाऊया आणि तिथे जाऊन सुद्धा मी दर्शन घेतलं आहे. आता मी तुमका दाखवतो इथं म्हणजे आई पावनाई देवीच्या बाहेरचं सभागृह मंडप असा, तो सुद्धा तुमका दाखवत आहे. या सभागृह मंडपाचं सांगूचा म्हणजे ह्यो सभागृह मंडप असा तो खूप मोठा असा आणि या ठिकाणी जेव्हा जत्रा भरता त्याका धैकाला सुद्धा असं म्हटलं जातात. तेव्हा या ठिकाणी लोक येऊन नाटक बघतात. आणि ह्या मंदिर सुद्धा असा आता वरच्या मंदिरासारख्या लाकडी आणि कौलारू असल्या कारणाने खूप सुंदर असं वाटतं. तसेच तुमका सुद्धा या मंदिरात जर मदत करायची असाल तर तुमका QR कोड दिलेला असा, तिथून सुद्धा तुम्ही मदत करू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.